नमस्कार, मी स्वाती धुमाळ. स्वागत आहे तुमचं आपल्या SD किचनमध्ये. आज आपण बघणार आहोत चिकन चिली. अगदी हॉटेल स्टाईल चिकन चिली आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत. पण त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन दाबत जावा, म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओला जराही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या चिकन चिलीला. इथं मी अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे. त्याच्या असे स्ट्रिप्ससारखे कट केलेले आहे. चिकन चिली करताना आपल्याला बोनलेस चिकनच हवं आहे. तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा मी 6 टेबलस्पून एवढा मी मैदा घालून घेणार आहे. मैद्याचं प्रमाण जे आहे ते 6 टेबलस्पून एवढं घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं कॉर्नफ्लॉवर लागणार आहे. कॉर्नफ्लॉवर जे आहे ते 4 टेबलस्पून एवढं त्याचं प्रमाण आहे. अर्धा किलो चिकनसाठी 6 टेबलस्पून एवढं मैदा आणि 4 टेबलस्पून एवढं कॉर्नफ्लॉवर असं प्रमाण घ्यायचं आहे. त्यानंतर आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. त्याचं प्रमाण आहे ते 2 टेबलस्पून एवढं घालायचं आहे. ह्याच्यामध्ये अर्धा टेबलस्पून मीठ घालायचं. व्हिनेगर घालायचं आहे आपल्याला 2 TSP म्हणजे छोटा चमचा असतो तो, TBSP नाही, TSP छोटा चमचा 2 घालायचे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला सोया सॉस घालायचं आहे. त्याचं जे प्रमाण आहे ते 1 TSP एवढं घालायचं आहे. 2 TSP व्हिनेगर आणि 1 TSP सोया सॉस आणि 1 चिमूटभर अजिनोमोटो टाकायचं आहे. त्याच्यामुळं खूप छान टेस्ट लागते. अगदी हॉटेल स्टाईल आपली चिकन चिली होते. त्यामुळे अगदी थोडंसं अजिनोमोटो घालायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्या चिकनला ह्याचं कोटिंग आपल्याला करून घ्यायचं आहे. त्यामुळं सगळं अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थोडंसं 1 टेबलस्पून एवढं पाणी ह्याच्यामध्ये घालायचं, म्हणजे सगळं व्यवस्थित सगळीकडं हे मिश्रण चिकनला लागतं. त्याच्यासाठी फक्त 1 टेबलस्पून एवढं घालून सगळं मिक्स करून 10 मिनटं झाकून ठेवायचं. आता चिकन चिलीसाठी आपल्याला ग्रेव्ही करावी लागणार आहे. तर ह्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर कांदा लागणार आहे. एक मध्यम आकाराचा बारीक चिरून कांदा घ्यायचा. 2 ते 3 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घ्यायच्या. त्यानंतर शिमला मिरचीचे थोडेसे मोठे चौकोनी तुकडे करून घ्यायचे. थोडीशी तुमच्या आवडीनुसार ती कमी जास्त तुम्ही करू शकता. त्यानंतर इथं मी 1 टेबलस्पून एवढं सोया सॉस घेतलेलं आहे. त्यानंतर 1 टेबलस्पून एवढं टोमॅटो केचप घेतलेलं आहे. त्यानंतर इथं चिली सॉस घेतलं आहे. त्याचं प्रमाण जे आहे ते मी अर्धा टेबलस्पून एवढं घेतलं आहे. आणि आलं लसणाची पेस्ट जी आहे ती अर्धा टेबलस्पून एवढी घेतली आहे. आणि कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे ते 1-1.5 टेबलस्पून एवढे घेतले. त्याच्यासाठी 1 कप आपल्याला पाणी लागणार आहे. तर एवढं हे प्रमाण आपल्याला ह्याची ग्रेव्ही करण्यासाठी लागणार आहे. पहिल्यांदा आपण चिकनचे पीसेस आहेत ते तळून घ्यायचे. तेल तापलं आहे, त्याच्यामध्ये चिकनचे 1-1 तुकडे करून पीस तळून घ्यायचे चांगले. सुरुवातीला गॅस फुल करायचा चिकनचे पीस टाकताना आणि पूर्ण सगळं टाकून झाले की मग गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम करायची आणि मिडियम फ्लेमवरच व्यवस्थित सगळे पीसेसचे तळून काढायचे आहेत आपल्याला. सुरुवातीला पीस टाकताना मात्र गॅसची फ्लेम जी आहे ती मोठी ठेवायची आणि टाकून झाले की मग मध्यम करायची फ्लेम. थोडंसं आतमध्ये चिकन सेट होऊन द्यायचं आणि नंतर मग झाराच्या साह्याने वर खाली करून व्यवस्थित चांगलं तळून घ्यायचं आहे आपल्याला. व्यवस्थित तळून घ्यायचं, कच्चं ठेवायचं नाही. बोनलेस चिकन असल्यामुळं लवकर ते शिजतं, जास्त वेळ लागत नाही तळायला सुद्धा.
प्रकारे वर खाली करून व्यवस्थित सगळ्या बाजूने चांगलं हे तळून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं. तर हे सगळं मी तळून घेते. आता आपण ग्रेव्हीची तयारी करूया. तर इथं मी 1 कप पाणी घेतलं होतं. त्याच्यामध्ये जे आपण 1.5 टेबलस्पून एवढं कॉर्नफ्लॉवर घातलेलं ते ह्याच्यामध्ये मिक्स करून ठेवायचं. कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं. तेल चांगलं तापलं की ह्याच्यामध्ये मग कांदा टाकून घ्यायचा. तुम्ही ह्या पद्धतीने चिकन केलं तर खूप छान आणि सुंदर टेस्ट लागते. प्रमाण अगदी व्यवस्थित मोजून घ्या सगळं, म्हणजे खूप छान टेस्टी आणि सुंदर लागतं. कांदा थोडासा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा. आता ह्याच्यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट टाकायची. ती चांगली तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायची आहे. आता कांदा आणि आलं लसणाची पेस्ट आपली भाजत आली आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचे काप टाकून घ्यायचे. शिमला मिरची सुद्धा टाकून घ्यायची त्याच्याबरोबर. ती पण चांगली तेलामध्ये परतून घ्यायची. ह्याच्यामध्ये आपण जे सॉसेस घेतलेले होते ते सगळे टाकून घ्यायचे. चिली सॉस टाकून घ्यायचं, टोमॅटो केचप टाकून घ्यायचं, सोया सॉस टाकून घ्यायचं. ते पण चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं. व्यवस्थित सगळं तेलात असं परतून घेतलं की मग ह्याच्यामध्ये जे आपण कॉर्नफ्लॉवर घालून पाणी मिक्स करून ठेवलं होतं ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. टाकायच्या अगोदर थोडंसं चमच्यानं हलवून घ्यायचं, कारण कॉर्नफ्लॉवर खाली तळाला राहतं. त्यामुळे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि मग ते पाणी या मिश्रणात टाकून घ्यायचं. थोडंसं अगदी चिमूटभर अजिनोमोटो घालायचा. त्याच्यामुळे खूप छान टेस्ट लागते. हे ऑप्शनल आहे. आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. कॉर्नफ्लॉवरमुळे थोड्याशा गुठळ्या होतात, त्यामुळे सगळ्या गुठळ्या व्यवस्थित फोडून घ्यायच्या अशा आणि व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचं. असं घट्टपणा येतो कॉर्नफ्लॉवरनी. थोडंसं जरा ह्याला परतून घ्यायचं, म्हणजे कॉर्नफ्लॉवरचा कच्चापणा चांगला आपल्याला ह्याला घालवायचं आहे म्हणून थोडंसं परतत राहायचं. 1 मिनिटभर ह्या मिश्रणाला आपल्याला झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून ते आतल्यात थोडंसं शिजेल आणि कॉर्नफ्लॉवरचा कच्चापणा निघून जाईल. 1 मिनिटभरच झाकून ठेवून त्याला शिजू देऊया आपण. 1 मिनिटानंतर बघूया. छानपैकी ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. आता या ग्रेव्हीमध्ये आपण जे चिकनचे पीसेस तळलेले होते हे मिक्स करून घ्यायचे. इथं मी अर्धा किलो चिकन घेतलेलं होतं. ते पूर्ण या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं.
आता इथं जर ग्रेव्ही तुम्हाला थोडीशी अजून पातळ हवी असेल तर तुम्ही मी जे 1 कप पाणी घेतलेलं होतं त्याचं प्रमाण थोडंसं तुम्ही अजून अर्धा कप वाढवून घेतलं तरी चालेल. थोडंसं मग त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालायचं. म्हणजे तुम्हाला जर पातळ थोडीशी ह्याला ग्रेव्ही हवी असेल तर ते प्रमाण तुम्ही घेऊ शकता. थोडंसं पाणी वाढवून, त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या ग्रेव्हीमध्ये. आता ह्याच्यावर आपल्याला कांद्याची पात बारीक चिरून टाकून घ्यायची. थोडीशी कांद्याची पात मी टाकून घेते आणि त्याला सुद्धा 1 मिनिटभर मी झाकून ठेवते. तर अशा पद्धतीने आपली ही चिकन चिली तयार झालेली आहे. मी सांगितलेल्या पद्धतीने प्रमाण घेतलं तर अगदी हॉटेलसारखी आपली चिकन चिली होते. त्यामुळे नक्की रेसिपी एकदा तुम्ही ट्राय करून बघा आणि कशी वाटली ही चिकन चिली हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. तुमची चिकन चिली कशी झाली हे मला कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत